संत सखुबाईंची संपूर्ण हृदयस्पर्शी कथा। भक्तिस्मोर देवही झाला सेवक, विठ्ठलाची अद्भुत लीला। मराठी भक्ती कथा। जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल। मित्रांनो, आपण आज जी कथा ऐकणार आहोत ती फक्त एका संताची कथा नाही, ती आहे भक्तीची पराकाष्ठा, सहनशीलतेचा सर्वोच्च आदर्श आणि देव आपल्या भक्तासाठी किती नम्र होऊ शकतो याचा जिवंत पुरावा। आजही लाखो वारकरी जेव्हा ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत पंढरीची वाट धरतात, तेव्हा त्या दिंड्यांमध्ये एका स्त्रीचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते, संत सखुबाई। सखुबाईंचे जीवन पाहिले तर त्यात सुखाचा एकही क्षण दिसत नाही, पण देवावरचा विश्वास इतका अढळ होता की अखेरीस साक्षात विठ्ठलालाच त्यांच्या घरी दासी बनून राहावे लागले। मग अशी कोणती भक्ती होती, कोणता विश्वास होता आणि कोणत्या प्रेमामुळे विठ्ठलाने स्वतः सखुबाईंचे रूप धारण केले? चला, ही संपूर्ण कथा मन लावून ऐकूया। कराड नगरीतील सखुबाई। सातारा जिल्ह्यातील कराड नगरीत एका धार्मिक ब्राह्मण कुटुंबात सखुबाईंचे लग्न झाले। त्यांचे पती होते दिगंबर। घर मोठे होते, पण त्या घरात प्रेम नव्हते। सासू अत्यंत कडक, रागीट आणि निर्दयी होती। सखुबाईंना पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत अखंड काम करावे लागे। पहाटे उठून अंगण झाडणे, गाई म्हशींची सेवा, विहिरीवरून पाणी आणणे, चुलीवर स्वयंपाक, धान्य दळणे, भांडी घासणे, घरातील प्रत्येकाचे पाय दाबणे। दिवसभर कष्ट करूनही कौतुकाचा एक शब्द नाही, उलट प्रत्येक गोष्टीत अपमान। तुझ्यामुळे घरात अपशकुन होतो, तू काहीच कामाची नाहीस, तुला खायला देणं म्हणजे अन्न वाया घालवणं, असे टोमणे रोज ऐकावे लागत। पती दिगंबर ही आईच्या शब्दाबाहेर नव्हते, त्यांनी कधी पत्नीची बाजू घेतली नाही। सखुबाईंच्या डोळ्यात अनेकदा अश्रू यायचे, पण त्या रडत रडत फक्त एकच नाम घ्यायच्या, विठ्ठला, माझा आधार तूच आहेस। त्यांना खात्री होती, माणसे समजून घेत नसली तरी देव सर्व पाहत असतो। संकटांतही ढळणारी भक्ती। अनेकांना वाटते, सुखात देव आठवतो, पण सखुबाईंनी दुःखालाच देव भेटण्याचा मार्ग बनवला। काम करताना नाम, स्वयंपाक करताना नाम, पाणी भरताना नाम, रडतानाही नाम, झोपतानाही नाम। त्यांच्या श्वासात विठ्ठल होता। ज्यांच्याकडे काहीच नसते त्यांच्याकडे देव पूर्णपणे असतो। सखुबाईंच्या बाबतीत हे अगदी खरे होते। आषाढी एकादशी जवळ आली। हळूहळू आषाढ महिना सुरू झाला। गावातून वारक्यांच्या दिंड्या निघू लागल्या। टाळ, मृदंग, वीणा, हरिनामाचा गजर, ज्ञानोबा माऊली, तुकाराम, पांडुरंग हरी, हा आवाज ऐकताच सखुबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्यांच्या मनात एक इच्छा होती, एकदा, फक्त एकदाच माझ्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं। त्यांनी सासूकडे परवानगी मागितली, पण उत्तर मिळाले, वारीला जायचं, आधी घरची कामं कर। सखुबाईंनी नम्रपणे पुन्हा विनंती केली, तरीही नकार। भक्तीची ओढ। दुसऱ्या दिवशी पहाटे, सर्वजण झोपेत असताना, सखुबाईंनी विठ्ठलाचे नाम घेतले आणि वारक्यांच्या दिंडीत सामील झाल्या। त्यांच्या चेहऱ्यावर प्रथमच आनंद दिसत होता। त्यांना वाटत होते, आज माझा जन्म सार्थक होणार। सासूचा संताप। घरी सखुबाई दिसेनाशा झाल्या। सासू संतापली। तिने दिगंबरला सांगितले, जा, तिला ओढ आण। दिगंबर रागाने वारक्यांपर्यंत पोहोचला।
सर्वांसमोर सखूबाईंना अपमानित केले. त्यांना ओढत घरी आणले. घरात आणल्यावर एका मोठ्या खांबाला जाड दोरीने बांधले. अन्न पाणी बंद केले. सासू म्हणाली, आता बघते कशी जातेस पंढरपूरला. भक्तीचा आक्रोश. रात्र झाली. घरात सर्व झोपले. सखूबाई मात्र खांबाला बांधलेल्या. भूक, तहान, शरीरावर माराचे व्रण, पण ओठांवर फक्त एकच नाव, विठ्ठला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्या म्हणाल्या, देवा, मला तुझं दर्शन नसेल मिळणार तर हा जन्म कशासाठी. तो आर्त स्वर, तो विश्वास, तो प्रेमाचा आवाज साक्षात पंढरपूरपर्यंत पोहोचला. विठ्ठल व्याकुळ झाला. रुक्मिणी मातेनं विचारलं, नाथ, आज तुम्ही इतके अस्वस्थ का. विठ्ठल म्हणाले, माझी सखू मला हाक मारते आहे. तिच्या अश्रूंनी माझं हृदय हेलावलं आहे. आता मी थांबू शक नाही. क्षणाचाही विलंबन करता. विठ्ठल कराडला आले. मध्यरात्रीची अद्भुत लीला. सर्वत्र शांतता होती. खांबाला बांधलेल्या सखूबाई समोर अचानक तेजस्वी प्रकाश पसरला. साक्षात विठ्ठल उभे होते. सखूबाईंचे डोळे भरून आले. त्या रडू लागल्या. विठ्ठल म्हणाले, सखू, तू इतका प्रेम दिलंस. आता तुझी सेवा करण्याची वेळ माझी आहे. त्यांनी स्वतः दोरी सोडवली आणि म्हणाले, तू लगेच पंढरपूरला निघ. सखूबाई म्हणाल्या, देवा, घरच्यांच काय. विठ्ठल हसले. त्याची चिंता तू करू नकोस. देव झाला सखूबाई. सखूबाई वारीला निघाल्या आणि विठ्ठलांनी सखूबाईंचे रूप धारण केले. पहाटे सासू उठली. तिला वाटले, सखूबाई घरातच आहेत. तिने पुन्हा कामांचा डोंगर लावला. विठ्ठल शांतपणे सर्व काम करू लागले. भांडी घासली, पाणी भरले, स्वयंपाक केला, अंगण झाडले, गायींची सेवा केली. सासूने ओरडले, विठ्ठल शांत. मारले, तरी शांत. अपमान केला, तरी शांत. ज्याच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण ब्रह्मांड चालते, तो देव एका भक्तासाठी दासी बनून राहिला. याहून मोठी भक्तीची महती कोणती. पंढरपूरचे दर्शन. इकडे सखूबाई वारक्यांसोबत चालत होत्या. पायाला फोड आले, शरीर थकले, पण मन आनंदाने भरले होते. चंद्रभागेच्या तीरावर पोहोचल्या. स्नान केले. मंदिरात गेल्या. समोर कट्यावर उभा विठ्ठल. कटीवर हात, डोळ्यात अमाप करुणा. सखूबाई धावत जाऊन चरणांवर कोसळल्या. त्या क्षणी त्यांना वाटले, आता या जगात काहीच उरले नाही. विठ्ठल चरणी अंतिम समर्पण. त्या म्हणाल्या, देवा, आता मला पुन्हा त्या दुःखाच्या संसारात पाठवू नको. तुझ्या चरणीच मला स्थान दे. असं म्हणत, नाम घेत घेत त्यांनी शांतपणे देह ठेवला. संपूर्ण पंढरपूर स्तब्ध झाला. रुक्मिणी मातेची कृपा. दरम्यान कराडमध्ये विठ्ठल अजूनही सखूबाईंच्या रूपात काम करत होते. वैकुंठातील देवकार्य थांबले. रुक्मिणी माता म्हणाल्या, आता सखूबाईंची सेवा पूर्ण झाली आहे. त्या पृथ्वीवर आल्या. स्मशानभूमीत पोहोचल्या. सखूबाईंच्या देहाला स्पर्श केला. क्षणात त्यांच्या शरीरात प्राण परताले. रुक्मिणी माता म्हणाल्या, सखू, आता घरी जा. तुझा विठ्ठल तुझी वाट पाहतो आहे. अंतिम सत्य. सखूबाई घरी पोहोचल्या. त्याच वेळी
विठ्ठलांनी आपले दिव्य रूप धारण केले. संपूर्ण घर प्रकाशाने उजळून निघाले. सासू, सासरे, दिगंबर सर्वजण थरथर कापू लागले. विठ्ठल म्हणाले, जिला तुम्ही त्रास दिला ती माझी परमभक्त आहे. तिची सेवा करणे हे माझे भाग्य आहे. हे बोलून विठ्ठल अंतर्धान पावले. वारक्यांनी सांगितलेले सत्य. काही दिवसांनी वारी संपली. वारकरी आले. ते म्हणाले, सखूबाईंनी पंढरपुरात देह ठेवला होता. घरातील सर्वजण आश्चर्यचकित झाले. सखूबाईंनी संपूर्ण घटना सांगितली. हे ऐकून सासूच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. तिने सखूबाईंच्या चरणी मस्तक ठेवले. दिगंबरलाही आपल्या चुका समजल्या. त्या दिवसापासून संपूर्ण घर विठ्ठल भक्त झाले. या कथेचा गूढ संदेश. संत सखूबाईंची कथा आपल्याला सांगते, देवाला मोठे यज्ञ लागत नाहीत, मोठी संपत्ती लागत नाही, मोठे ज्ञानही लागत नाही. देवाला हवे असते ते फक्त निष्कपट प्रेम. ज्याच्या मनात अहंकार नसतो, ज्याच्या ओठांवर सत्य नाम असते, जो संकटातही देवाला दोष देत नाही, त्याच्या पाठीशी स्वतः परमेश्वर उभा राहतो. लक्षात ठेवा, भक्त कधीच एकटा नसतो. कदाचित देव दिसत नाही, पण तो प्रत्येक अश्रू मोजत असतो, प्रत्येक वेदना पाहत असतो आणि योग्य वेळ आल्यावर अशक्य वाटणारे चमत्कार घडवतो. म्हणून जीवनात कितीही दुःख आले तरी विठ्ठलाचे नाम सोडू नका. कारण नामातच शक्ती आहे, नामातच शांती आहे आणि नामातच परमेश्वराचा साक्षात वास आहे. जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल.